हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आफ्टर लॉंग टाईम मी ब्लॉग बनवते आहे. स्वागत तो करो हमारा. आणि ही आता रेडी होते. हिची बर्थडे पार्टी आहे आणि गेस करा हिचा बर्थडे कधी होता. आज तारीख आहे किती, 25 एप्रिल आणि हिचा बर्थडे होता 18 मार्च. 1 महिन्यानंतर ही बर्थडे पार्टी देते. असं कोण करतं? गाईज मी आता ब्राईड होणार आहे. सो हिची डेट्स काढणं खूप मुश्किल होतं आणि पार्टी देणं पण स्वाभाविक आहे. नाही तुम्ही सांगा, 18 मार्चला बर्थडे, माझं लग्न मे महिन्यात, तेव्हापासून ही माझी डेट शोधते. येस गाईज. खरं रिझन सांग की तुझा पगार नव्हता झाला. मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. आता आपण व्हिडिओ दाखवूया गेट रेडी विथ मिताली पांचाल. एक बस. पहिले आपको लगाना है, काय लावलंस? पावडर. सगळ्यात पहिली पॉन्ड्स पावडर. असा मेकअप कुठेच कोणी केला नसेल. आम्ही डायरेक्ट पॉन्ड्स पावडर यूज करतो विकीमध्ये सगळेच. आम्ही डायरेक्ट लिपापोती करतो. आयलायनर लावत आहेत मॅडम. सर्विस करण्यात आयलायनर लावता तुम्ही तोंड का उघड करताय? आपण डोळ्याला लावत आहात, तुमचे ओठ का उघडत आहेत? असंच असतं ते. परत बघू. पण असं सगळ्यांचंच होतं, माझं तर होतच. असाच आमचा बेसिक मेकअप असतो. पॉन्ड्स पावडर जिंदाबाद. हा या 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 या. हॅलो. हिचा अजून मेकअप बाकी आहे. अशी जवळ नको, घाबरतील माझे प्रेक्षक. आता हस्ती पण आली आहे रेडी व्हायला आणि ही बाई अजून रेडीच होते. बाई बाई आहे. मिताली पटापट कर. आय एम डन. तू झालीस का? नाही, तू बोललीस ना आता 15 मिनिटं लेट. न्यू 4 कवर. येस. मी आता जीएसटी भरायला चालली आहे आणि ऑडिट क्वेरी सॉल्व्ह करायला चालली आहे. आय विल बी बॅक. कभी कभी लगता है कि पुनीत भगवान है. ही दाखवत आहे की ती काम करत आहे आणि आम्ही टाइमपास. गाईस आता मी रेडी व्हायला घेत आहे. पहिला मी माझे बिखरे हुए बाल विंचरत आहे. ते जे रस्त्यावर असतात ना फिरणारे, त्यांचे कसे केस असतात तसे माझे केस. प्लीज नमस्ते. शॅम्पू यूज करतो. प्रमोशन करतो. पिलिग्रिम नाही, त्या शॅम्पूने माझे अजून ड्राय झाले केस. तू नका यूज करू. पिलिग्रिमचा शॅम्पू नका यूज करू. ती सोनाली आहे ती पागल आहे. ते चांगला आहे, चांगला आहे. अरे ऍक्च्युअली नाही होत आपके हेअरस्टाईल डिपेंड करता. हां, माझे हिचं गेट रेडी विथ बघा. पहिला काय लावलं असते? फेअर लवली. हां, आम्ही पॉन्ड्स पावडर ही फेअर लवली. आज सगळ्यांचे लिपस्टिक शेअर पण सेम असणार आहे. हम कर सकते हैं ना लिपस्टिक एंड ये सेम Yes. नेल पेंट. आता माझे केस विंचरून झाले आहेत. आता मी मेकअप करायला AC मध्ये जाणार आहे. मला विदाऊट AC जमत नाही नो. या आणि वॉशरूम मध्ये AC नाही आहे. सो मी आता जाते ऑफिसमध्ये. केस विंचरल्यावर पहिला हात धुणे महत्वाचे टीप. तुम्ही करता का असं? नाही. काय जाऊ दे. बोलता? आता मी रेडी होते. फेमस पॉन्ड्स पावडर. त्या दोघी निघाल्या आहेत. बाय. आता मी रेडी झाली आहे. आता हेअर्स मी थोडेसे बांधते. मी रँडमच माझी नेहमीची हेअरस्टाईल केली आहे. हेअरस्टाईल नॉर्मल फक्त केस बांधली, कारण की ती अशी राहणार नाही. ॲक्च्युली मला डाऊट आहे की या पोरी माझा ब्राईड टू बी करणार आहेत आणि ते मला सरप्राईज देणार आहेत. आय डोंट नो वाय, बट मला डाऊट येतो आहे. कारण की ती लोकं बोलले की मितालीची बर्थडे पार्टीला आपण जातो आहे आणि पहिला आम्ही एकसाथ निघणार होतो. आता दोघी पुढे गेल्या आहेत, दोघी मागे राहिल्या आहेत. सो मला डाऊट आहे की लोक नक्कीच काहीतरी प्रिपरेशन करत आहेत. सो बघू माझा डाऊट खरा निघतोय की नाही. स्टे ट्यून. आता आम्ही निघालो आहोत. आता आम्ही जातोय स्टेशनला. या बाईमुळे लेट झाला आहे. 15 मिनिटं बोलून अर्धा तास हिने लेट केला. काम होतं मला. हा ना. हो.
सगळे ऑफिसमध्ये रेडी झाले आणि ही हॉटेलमध्ये आहे. GST रिटर्न करू. पूर्ण GST ती आजच भरून आली आहे. GST प्रेशर. आणि या दोघी लवकर आल्यात कोकम सरबत प्यायला आणि आम्हाला ठेवलंय हे. ये भी खाली ग्लास. काय वाटतं तुम्हाला? नाही. जरा पण सगळी सोडली आहे जनाची मनाची. बर्थडे गर्लचा केक आलेला आहे. माझा केक मीच ओपन करायचा. ऑफकोर्स ज्याचा बर्थडे तोच ओपन करणार ना. आता बरी व्हिडिओ काढ. मला माहितीच होतं. वाकडी झाली थोडी. नक्की कोणाचा बर्थडे आहे? माझा. शबरीला बघून एक्साइटमेंट झाली आहे केकची. येस प्रिन्सेस. मी माझ्यासाठी दिसत नाही ग. पतली आहे ना थोडी तुझं फ्युचर दाखवायचा प्रयत्न केला आहे आम्ही. याच्यावर चांगलं वाटलं. या पोरी वेड्यासारखं तो एक केक फक्त सजवण्यासाठी इकडून तिकडे फिरवत आहेत, बाकी काही करत नाही आहेत. अँड हिअर इज द सरप्राईज फॉर हर. कोण हर? प्लीज यू कॅन हर कोण हर? हां तेच बर्थडे गर्ल. येस या जसं मी आधी सांगितलं आहे काहीतरी कॅमेरावर. हां सो यू कॅन चेक अँड नाव सी. मला माहितीच होतं कसं. दाल में कुछ काला है मुझे लगा ही था. वेट. वाह. हां. अजून Oh खूप काय my आहे. God. Yes. This is surprise for her. And again one more surprise. Asti is giving surprise to her. Crown. उघड ग असती पटकन पटकन. थँक्यू. आणि मी तिला आता हे काय म्हणणार ब्राईट टू बी तिला घालणार आहे, तिला अवॉर्ड प्रदान करणार. या ब्राईट टू बी खूप मोठं काम करते ना खूप मोठं काम करते. Correct. ती नाही होणार. वा. ए तुझे कपडे करतो बघते. काय? मी बोलते ओढणी का घातलेला थंडी वाजते म्हणून. This is surprise for her. ओके. To order out. वा हे चांगलं होतं. मला हे मेन सरप्राईज वाटलं. दाल में काला हे माहिती होतं मला. आम्ही सगळंच काळ करून आलो. आवडलं आहे. This is something हटके ब्राईट टू बी केवन. येस. This is आम्हाला अतिशय आनंद होतो तुम्हाला दुःखात जात नाही बघण्यासाठी, कारण की वेलकम टू आवर गँग. आमच्या भाऊंची लाईफ डिस्ट्रॉय करणार आहे. ओ माय गॉड. माझ्या साईडने की त्यांच्या दोघांच्या साईडने. आम्ही लग्नाला दोघांच्या साईडने जाणार आहे. जिसका पडला भारी. येस वेलकम टू मॅरिड कपल. थँक्यू. थँक्यू. कसा होता आता इथे आम्ही तुझं केळवण करणार. आमचा प्लॅन होता वरती जाऊन सेटअप करून करणार, बट प्लॅनमध्ये थोडे चेंजेस आले. प्लॅनमध्ये चेंजेस आले आणि ऑफिसमध्ये तुला केळवण केला आणि आता राईट टू बी करतो. पण छान झालं. दोन्ही प्लॅन मस्त होते. सरप्राईज. कौन सा? लेकिन अच्छा था वो ऑफिस वाला. और मुझे ऑफिस में ऐसा केलवन चाहिए भी था. सो मेरा मुझे मिल भी गया. केळवण नाही करत तुम्ही पण. हां. आमचं असं कुठे सतवूया. आम्हाला माहिती आहे. कारण की तुम्ही लोक केळवणचं बोलतच नव्हतात. जब आप पेजल के उधर गए ना तब से चालू. ओके. वरती टर्न केलेला, वरती ठेवून तुझं ते केळवणचं पण सेटअप करायचा. सर्व तशाच हिशोबाने झालं. ते घेतलेले ना प्रॉप्स ते वरती सजवण्यासाठी ओ घेतलेले. आणि ते घेऊन तिला मितालीने ब्राईटमध्ये सेम टायमाला घेतलेले. अच्छा. हे व्हाईट होतं पण ते एंड टायमाला चेंज आजच चेंज करायला लागलं. आजच चेंज ऑफिसमध्ये केळवण केलं आणि मग ते ब्राईटची बीची पार्ट. नाईस.
दोन्ही प्लॅन मस्त होते. थँक्यू. बोली ना थँक्यू सो मच. तुम जैसे दोस्त हर किसी को. सो गाईज, जसं मी तुम्हाला सांगितलं मला सरप्राईज मिळाला आहे. मी गेस केलं होतं वॉशरूममध्ये जेव्हा मी रेडी व्हायला गेली ना तेव्हा मी गेस केलं की शायद ही लोक असं प्लॅन करतायत. कारण की पहिला आपण चौघं जाणार होतो आणि नंतर तुम्ही दोघी पुढे गेलात आणि दोघी मागे राहिलात. असं मला डाऊट आला की कुछ तो ते आम्हाला वाटलं तुला डाऊट येईल. आमच्याकडे ऑप्शन नव्हता. आणि त्यानंतर फायनली मला सरप्राईज मिळाला आणि मला त्याहून जास्त सरप्राईज होतं कपडे चेंज करायचं. तुला आवडलं का हे आम्हाला सांग. मला सगळ्यात जास्त आवडलं आहे. म्हणजे एवढं असणार असं काय वाटलं नाही का. त्यामुळे सरप्राईज असेल एवढं माहिती होतं पण काय असेल ते नव्हतं. म्हणजे मी फक्त गेस केलं. थँक्यू. काल पण सरप्राईज, आज पण सरप्राईज. सो थँक्यू गर्ल्स सरप्राईजसाठी.